शनी शिंगणापूर परिसरामध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीकडून 2 गावठी कट्टे व 8 जिवंत काडतुसं हस्तगत। अहिल्यानगर स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांची कारवाई। माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। सदर आदेशानुसार श्री किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हा शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, शाहिद शेख, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, विशाल तनपुरे, भगवान थोरात, रमीज राजा अत्तार, प्रशांत राठोड, महादेव भांड यांचे पथक तयार करून सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले होते। दिनांक 27/10/2025 रोजी नमूद पथक हे नेवासा परिसरामध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत भारत सोपान कापसे राहणार कांगोनी तालुका नेवासा याने गावठी पिस्तूल विक्रीसाठी आणलेले असल्याची माहिती मिळाली। पथकाने व्यावसायिक कौशल्याच्या आधारे सदर इसमाचा शोध घेता तो कांगोनी गावामध्ये असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकाने बातमीतील ठिकाणी जाऊन नमूद इसमाचा शोध घेत असताना भारत सोपान कापसे वय वर्ष 27 राहणार मराठी शाळेजवळ कांगोनी तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर हा मिळून आला। सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अग्निशस्त्राबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता त्याने 2 गावठी पिस्तूल व काडतुसे विक्रीसाठी आणून त्याच्या राहत्या घरामध्ये ठेवले असल्याचे सांगितले। ताब्यातील इसमांच्या घरामधून 60,000 रुपये किमतीचे 2 गावठी पिस्तूल व 4,000 रुपये किमतीचे 8 जिवंत काडतुसे असा एकूण 64,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ताब्यातील इसमांविरुद्ध पोलीस नाईक सोमनाथ आसाराम झांबरे स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून शनी शिंगणापूर पोलीस स्टेशन येथे आर्म ऍक्ट 325/7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शनी शिंगणापूर पोलीस स्टेशन करत आहे। सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे वरील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे।